मित्रांनो, काल एक घटना महाराष्ट्रामध्ये घडली जे प्रत्येकाच्या मनाला हळहळ लावून दिली। ती म्हणजे एक मालेगाव तालुक्यामध्ये छोटीशी चिमुरडी जी 3.5 वर्षाची यज्ञा नावाची मुलगी आहे, तिच्यावर एक नराधमानं अत्याचार केला, बलात्कार केला आणि अशा चिमुकल्या लेकरांना दगडानं तिचं तोंड ठेचून तिला मारलं। माझे या समाजाला हेच सांगणं आहे की असे संस्कार आज आपल्या महाराष्ट्रामध्ये काही पालक लोक घडवित आहेत। अशा महाराष्ट्रामध्ये जिथं श्री छत्रपती महाराज शिवाजी महाराज यांचं आदरानं नाव घेतलं जातं, बऱ्याचशा लोकांचे ते आयडॉल आहेत, अशा महाराष्ट्र राज्यामध्ये अशी दुर्दैवी घटना घडतीये। माझं चॅनल कॉमेडीचं आहे, परंतु आज कॉमेडी करायचा मूडच निघून गेला। जेव्हा त्या लेकराच्या अंतिम संस्कारामध्ये तिच्या परिवाराचे ते ओरडणे, ते रडणे मनाला वेदना लावून गेल्या। माझं एवढंच सांगणं आहे श्री देवेंद्र फडणवीसजींना की अशा नराधमांना भर चौकात सर्वांच्या समोर फाशी देण्यात यावी आणि जर फाशी दिल्यानंतरही अशा नराधमाला गोळ्या झाडण्यात यावे, जेणेकरून आपल्या समाजामध्ये अशा घटना करायच्या अगोदर हे गुन्हेगार, हे अपराधी लोक 10 वेळेस विचार केले पाहिजे आणि अशा घटना घडल्या नाही पाहिजेत। कारण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये लेक वाचवा, मुलगी वाचवा असे नारे देऊन काही फायदा नाही आणि अशा घटना घडल्याच्या नंतर ते मेणबत्त्या घेऊन कॅन्डल मार्च काढणं किंवा एखादा मोर्चा करणं, निवेदन देणं, या गोष्टीला काही अर्थ नाही। असे काही ठोस कायदे केले पाहिजेत की ज्या योगे आपल्या समाजामधले लेकरं, हे छोटे छोटे लेकरंसुद्धा या नराधमांना कमी पडतायत। कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र। तर माझं एवढंच सांगणं आहे की एकदम कठोर कायदे करून अशा नराधमाला शिक्षा देणं खूप आवश्यक आहे। कारण आज प्रत्येकाच्या घरामध्ये छोटे छोटे लेकरं आहेत, त्यांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे। आणि पालक लोकांनाही माझं हे एवढं सांगणं आहे की आपल्या लेकराला एकटं सोडू नका, आपल्या लेकरांना कराटे शिकवा, सेल्फ डिफेन्स शिकवा,